हॅलो स्टुडंट्स, आता आपल्याला नेक्स्ट टॉपिक पाहायचा आहे प्रोटीन सिंथेसिसमध्ये ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. ट्रान्सक्रिप्शन आपण पाहिलं, सेंट्रल डॉग्मा पाहिलं, ज्याच्यामध्ये mRNA तयार झाला होता. तर हा mRNA कुठे येणार? न्यूक्लियसमधून बाहेर येणार सायटोप्लाझममध्ये. आणि मग याच्यावर दोन गोष्टी होणार, एक तर TRNA काम करणार आणि दुसरा रायबोझोम काम करणार. तर TRNA काय करतो, या सिक्वेन्सच्या ट्रिपलेट कोडॉननुसार ॲमिनो ॲसिड घेऊन येतो. दिसं इथं एक ॲमिनो ॲसिड घेऊन आलेला आहे, लायसिन. ठीक आहे. आणि रायबोझोम काय करणार, या सर्व ॲमिनो ॲसिडला पेप्टाइड बॉन्ड्सनी टायअप करणार. ठीक आहे. तर हे जो TRNA याला स्टडी करून ॲमिनो ॲसिड्स घेऊन येतो, याला ट्रान्सलेशनचे प्रोसेस येते. आणि रायबोझोम पेप्टाइड बॉन्ड्सनी या ॲमिनो ॲसिडला जो टाईप करतो, याला हे बांधतो. ठीक आहे, टायअप करतो. तर त्यासाठी तो पूर्ण mRNAवर एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत जातो, मूव्ह करतो. त्याला आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन. तर ट्रान्सलोकेशन तर ट्रान्सलेशन, ॲमिनो ॲसिड्स घेऊन येणं, आणि ट्रान्सलोकेशन. एक मिनिट. ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या दोन प्रोसेसेस आता आपण स्टडी करूया. ट्रान्सलेशन. आता आपल्याला माहिती आहे, जो mRNA न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये येणार आहे, इट इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. एक ट्रिपलेट कोडॉन म्हणजे एक ॲमिनो ॲसिड. हे सगळे या ट्रिपलेट कोडॉन जेवढे असतील थाउजंड्स ऑफ, तेवढे आपल्याला ॲमिनो ॲसिड सप्लाय करावं लागेल. तर हे ॲमिनो ॲसिड सप्लाय करायचं काम करते TRNA. कोण करतं? TRNA. ॲज पर द मेसेज ऑन द mRNA, ॲमिनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय द TRNA. ठीक आहे. TRNA काय करतो? अकॉर्डिंग टू मेसेज ॲमिनो ॲसिड सप्लाय करतो. फॉर दिस पर्पज, या ॲमिनो ॲसिड सप्लाय करायच्या पर्पजसाठी TRNA जवळ काय पाहिजे? TRNA जवळ पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे. फॉर दिस पर्पज TRNA हॅज अँटीकोडॉन. ठीक आहे. TRNA जवळ एक अँटीकोडॉन असतो, हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन mRNA. आता आपण जेव्हा स्टडी केलं होतं, mRNA कसा बनला होता? DNA स्टँडवर जे न्यूक्लियोटाइड्स होते त्याचा कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स mRNA जवळ होता. आणि या mRNA जवळ जो सिक्वेन्स आहे त्याच्या पुन्हा कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स. ठीक आहे. पहिले mRNA जवळ DNA स्टँडवरून कॉम्प्लिमेंटरी झाला होता, आता त्याच्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स TRNA जवळ आहे, त्याला आपण अँटीकोडॉन म्हणतो. परत एकदा पाहूया आपण. इच mRNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. ॲज पर द मेसेज ऑन द mRNA, ॲमिनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय TRNA. ठीक आहे. mRNA जो फक्त मेसेज आहे की हा ॲमिनो ॲसिड पाहिजे, मग जो पाहिजे तो कोण सप्लाय करते? सायटोप्लाझममधून TRNA सप्लाय करते. त्यासाठी TRNA जवळ काय आहे? अँटीकोडॉन आहे. आणि अँटीकोडॉनवर काय आहे? हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन mRNA. ठीक आहे. mRNAवर जो mRNA जवळ जो काही कोडॉनचा सिक्वेन्स होता त्याचा कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स अँटीकोडॉन कोणाजवळ आहे? TRNA. ठीक आहे. तर हे जे अँटीकोडॉन आहे त्याच्याजवळ, यालाच काय म्हणतो आपण? ट्रान्सलेशन. म्हणजे mRNA जवळ जो मेसेज होता तो TRNA स्वतःजवळ पहिले काय केला? अँटीकोडॉनच्या फॉर्ममध्ये ट्रान्सलेट केला आणि त्याच्यानुसार मग काय सप्लाय केले? ॲमिनो ॲसिड्स. तर पहिले हा ट्रान्सलेट करतो आणि मग सप्लाय करतो. ते TRNA म्हणजे ट्रान्सफर RNA. आपण मागच्या वर्षी 9th शिकलो. तर ट्रान्सलेशन मध्ये काय झालं? आपण असं म्हणू की ॲमिनो ॲसिड सप्लाय झाले अकॉर्डिंग टू मेसेज. आता या ॲमिनो ॲसिड्सला जोडायचे आहे, त्याच्यासाठी येते ट्रान्सलोकेशनची प्रोसेस. ट्रान्सलोकेशन, द ॲमिनो ॲसिड्स ब्रॉट इन बाय द TRNA. ॲमिनो ॲसिड्स कोण घेऊन येते? TRNA. यांना बॉन्डेड टुगेदर करायचं आहे, एकमेकाला बांधायचं आहे बाय द पेप्टाइड बॉन्ड्स. कशाने बांधल्या जाते? एक एक ॲमिनो ॲसिड पेप्टाइड बॉन्डने. द ॲमिनो ॲसिड्स ब्रॉट इन बाय TRNA आर बॉन्डेड टुगेदर, एकत्र केल्या जातात बाय द पेप्टाइड बॉन्ड्स विथ द हेल्प ऑफ RNA, रायबोझोमल RNA. रायबोझोमल RNA काय करतो? सर्व ॲमिनो ॲसिड्सला टायअप करतो. याच्यासाठी त्याला काय करावं लागेल? mRNAवर मूव्ह करावं लागेल. ठीक आहे. तर हे बॉन्डिंग टुगेदर करताना ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोझोम कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू द अदर एंड. mRNAच्या एका, आता समजा हा mRNA असेल, तर या mRNAच्या एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत रायबोझोमला मूव्ह करायचा. पण ॲट अ टाइम तो किती डिस्टन्स मूव्ह करेल?
वन ट्रिपलेट कोडॉन एवढं. पहिले समजा एवढं ट्रिपलेट, वन ट्रिपलेट कोडॉन एवढं अंतर आहे, मग नेक्स्ट वन ट्रिपलेट कोडॉन एवढं अंतर. ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोसोम कीप्स मूविंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू द अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. आता हे मुवमेंट जे होते यालाच म्हणतात ट्रान्सलोकेशन, जागा बदलणे. तर कोण जागा बदलून राहिला आहे? रायबोसोम जागा बदलून राहिला आहे. कुठून कुठपर्यंत? फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू द अदर एंड. आता जागा बदलून राहिल्यासाठी काय म्हटलेलं आहे? कीप्स ऑफ मुव्हिंग, म्हणजे ट्रान्सलोकेट करत आहे. ड्युरिंग दिस प्रोसेस, हे अॅमिनो ॲसिड्स एकमेकाला टायअप करायच्या प्रोसेसमध्ये, ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोसोम कीप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू द अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. ठीक आहे. आणि याच्यामध्ये याची मुवमेंट होत आहे म्हणून याला आपण काय म्हणतो? दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. तर अशा प्रकारे मग सर्व अॅमिनो ॲसिड्स बांधल्या जातील आणि एक कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होईल. सच मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन. अशा खूप साऱ्या चेन्स झाल्याच्या नंतर ट्रान्सलोकेशन, ट्रान्सक्रिप्शन, ठीक आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन झाल्याच्या नंतर आणि त्याच्या मेनी प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार. तर सच मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन. तर आपला क्वेश्चन काय असेल? एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. तर कुठून कुठपर्यंत लिहा? mRNA तयार होते, ट्रान्सक्रिप्शन, ट्रिपलेट कोडॉन, ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन सर्व तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. मग कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार. मग हे कॉम्प्लेक्स प्रोटीन म्हणजे हार्मोन्स पण होतात, पूर्ण बॉडीचं फंक्शनिंग कंट्रोल करतात. These proteins control the various function of the body of living organism and their appearance too. त्यांचं appearance ते कसे दिसतील, काय दिसतील, हे पण हे प्रोटीनच कंट्रोल करतात. तर प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस, प्रोटीन्स इतके महत्त्वाचे आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे. तर एक एक टॉपिकमध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ करू शकता. ही डायग्राम परत तीच आलेली आहे. तर ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. ट्रान्सक्रिप्शनमध्ये mRNA बनला, न्यूक्लियसमध्ये तो न्यूक्लियसच्या बाहेर आला. मग याच्या सिक्वेन्सनुसार tRNA जवळ अँटीकोडॉन होता, त्या अँटीकोडॉनमध्ये कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स आहे mRNAच्या. mRNA जवळ कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स होता 1 DNA स्ट्रँडचा. ठीक आहे. तर त्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्सनुसार tRNA जवळ कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स पण आहे आणि तो त्या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्सनुसार अॅमिनो ॲसिड पण सप्लाय करतो tRNA. आणि मग rRNA रायबोझोम काय करतो? mRNA वर मूव्ह करतो एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत. किती डिस्टन्स? वन ट्रिपलेट कोडॉन एवढं डिस्टन्स. आणि मग एक एक अॅमिनो ॲसिड काय करतो? टायअप करतो आणि अशा प्रकारे आपले कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होते. ही डायग्राम तुम्हाला काढावं लागेल ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनमध्ये. ट्रान्सक्रिप्शनची डायग्राम आधीच्या व्हिडिओमध्ये झालेली आहे. ठीक आहे. थँक्यू.